मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी बिहार दौऱ्यावर. बिहार निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री सहभागी होणार. काही उमेदवारांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुद्धा फडणवीस उपस्थित राहणार. मुंबईमध्ये आशियातील पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी सेवा, पहिली प्रवासी वाहतूक सेवा मुंबईत सुरू होणार. मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा. बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार मेळावा. ओबीसी समाजानं मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं. ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं आवाहन. रयत क्रांती शेतकरी संघटनेकडनं नाशिकच्या एनसीसीएफ कार्यालयाला ठोकलं कुलूप. शेतकऱ्यांचे गेल्या वर्षीचे कांद्याचे पैसे अद्यापही न दिल्यानं शेतकरी आक्रमक. शेकडो शेतकऱ्यांचे पैसे एनसीसीएफकडे अजूनही शिल्लक. वर्षभरामध्ये सोन्याच्या दरात 50% अधिकची वाढ. 8 दिवसात सोन्याच्या दरात 10,000ची वाढ. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. ऐन दिवाळीमध्ये एसटी आरक्षण प्रणाली ठप्प. नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास. एसटीनं गावी जाणाऱ्या प्रवाशांना होतोय त्रास. मीरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांचा काँग्रेसवर पलटवार. दुसऱ्यांना चोर बोलणारे मुझफ्फर हुसैन महाचोर. नरेंद्र मेहतांचा मुझफ्फर हुसैन यांच्यावर हल्लाबोल. हिंगोलीतल्या ऑनलाईन खरेदीमुळे ग्राहकाची फसवणूक. अमेझॉनवरनं एसी मागवला, मात्र निघालं एसी ऐवजी कचरा आणि लाकडाचे तुकडे. 10 लाखांच्या खोट्या सोन्याच्या व्यवहारामध्ये फसवणूक करणाऱ्या आरोपीला गुजरातमधनं अटक. अंबरनाथ पोलिसांच्या दक्षतेमुळे या नकली सोन्याच्या व्यवहाराचा पर्दाफाश. गुजरातमध्ये सरकारमधल्या 16 मंत्र्यांचे तडकाफडकी राजीनामे. मुख्यमंत्री वगळता सर्व मंत्र्यांचे राजीनामे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.